वोट चोरी अंबेडकर जी के संविधान पर आक्रमण है। शक्तीपीठ महामार्ग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत येतोय। काही सामाजिक कारणं आहेत, राजकीय कारणं देखील याला आहेत। शेतकऱ्यांनी हा मुद्दा अनेक वेळेला लावून धरला होता आणि या मार्गामध्ये काहीसा बदल केला जाणार आहे या संदर्भातली माहिती आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे सभागृहामध्ये। त्यामुळे हा महामार्ग आता सोलापूरमधून जाणार नाही तर चंदगड आणि सांगलीमधून जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यासोबतच मुंबई, कल्याण, लातूर, हैदराबाद असा एक नवीन जनकल्याण महामार्ग देखील बांधला जाणार आहे याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अर्थातच या महामार्गामुळे लातूर ते मुंबई हे अंतर केवळ 4.5 तासांमध्ये आता पूर्ण करणं शक्य होणार आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात। ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते। या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय। आता हा जो महामार्ग आहे आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना, नांदेड, निजामाबाद असं गेलो 717 किलोमीटर आहे। मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर 707 किलोमीटर आहे। पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतोय या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे, लातूरपासून मुंबईपर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे। 4.5 तास। बातमी आहे नाशिक मधली एक महत्त्वाची, कारण गेल्या काही दिवसांपासून साधुग्रामसाठी तपोवनामधली जी काही झाडं आहेत त्यांची वृक्षतोड केली जाईल अशा बातम्या सातत्याने येत आहेत। सध्या मात्र हरित लवादानं नोटीस पाठवली आहे। ही वृक्षतोड